तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडतीची तयारी कुठेतरी सुरू आहे। त्याची जाहिरात लवकरच सुरू केली जाणार आहे आणि आपण वेगवेगळ्या भागातून या आगामी मुंबई लॉटरी संदर्भात वेगवेगळे अपडेट पाहत आहोत। आणि आपण मागील भागात पाहिलं होतं की जवळजवळ 2,500 ते 3,000 घरांची लॉटरी ही मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी येणार आहे, पण त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठीच्या घरांचा समावेश नव्हता आणि त्याच्यामुळे अनेक जण नाराज झालेले होते। आणि त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की म्हाडामध्ये ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठीच्या घरांचा सर्व्हे करण्याचं काम सध्या सुरू आहे। ती घरे कुठे कुठे उपलब्ध होतील त्याचं काम सध्या सुरू असल्याचं आपण पाहिलं होतं आणि त्याच अनुषंगाने मित्रांनो, काही घरे आता म्हाडाला लॉटरीसाठी अत्यल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध झालेली आहेत। नेमकं नव्याने किती घरे उपलब्ध झालेले आहेत, नेमकं ते लोकेशन कुठे असणार आहे, त्यांची किमती काय असेल, त्यांचा कार्पेट एरिया काय असेल, हे आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचे या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता जी काही लॉटरी येणार आहे मित्रांनो, म्हाडाची या मुंबई मंडळाची लॉटरी जवळजवळ 2,500 ते 3,000 घरांसाठी येणार आहे। आपण वारंवार पाहतोय, पण आता याच्यामध्ये सुद्धा जशी वाढ, जेवढी वाढ करता येईल तेवढी वाढ करण्याचे प्रयत्न सध्या म्हाडामध्ये सुरू आहेत। आणि त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील प्राईम लोकेशनमध्ये, दक्षिण मुंबईमध्ये चांगल्या लोकेशनला अर्थातच माझगाव, भायखळा, लोअर परेल आणि वडाळा या ठिकाणी म्हाडाला मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून जवळजवळ 143 घरे उपलब्ध झालेली आहेत। आता हे जे काही 143 घरे जसं सांगितलं की चारही लोकेशनला ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आता हे म्हाडाने काही ह्याच्यापूर्वी म्हाडाने सांगितलं होतं की जेवढे घरं वाढवता येतील आम्ही तेवढी घरं वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याचाच भाग म्हणून त्यांनी मुंबईच्या इमारत दुरुस्ती मंडळाला पत्र लिहिलं होतं, विचारणा केली होती तुमच्याकडे काही घरे असतील तर आम्हाला हवी म्हणून, आणि त्याच्या अंतर्गतच ही घरे आता म्हाडाला उपलब्ध झालेली आहेत। आता 143 घरे उपलब्ध झाली मित्रांनो। ही सगळी घरे जे काही जसं मी सांगितलं की चारही लोकेशन माझगाव आहे, वडाळा आहे, लोअर परेल आहे आणि भायखळा आहे, या चारही ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत किंवा त्याचा समावेश आता आगामी सोडतीमध्ये केला जाणार आहे। त्याचं कार्पेट एरिया काय असणार आहे असं जर विचारलं तर या संदर्भातलं वृत्त सुद्धा आजच्या लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्या वृत्ताच्या अनुषंगाने आम्ही ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो मित्रांनो। कारण याच्या संदर्भात आता जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल, ऍक्च्युअल जाहिरात प्रसिद्ध होईल, तेव्हाच आपण कन्फर्म कार्पेट एरिया आणि किंमत सांगू शकतो। पण आता फक्त एक अंदाजित माहिती आपण पाहतोय, जसे जसे अपडेट आपल्याला मिळतात आपण हे सगळे अपडेट मित्रांनो वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून घेत असतो। वेगवेगळे जे काही म्हाडाचे साईट्स आहेत, म्हणजे म्हाडाचं वेबसाईट आहे, वेबसाईटला आपण व्हिजिट करत असतो, त्यांचे फेसबुक पेज असेल, इंस्टाग्राम पेज असेल, यूट्यूब चॅनल असेल, याच्यावर आपण ती माहिती कलेक्ट करतो। त्याशिवाय त्याचे जे काही प्रेस नोट असतात, प्रेस रिलीज असतात, त्याच्यातून आपण माहिती घेत असतो। पत्रकार परिषदेमध्ये जे काही माहिती दिली जाते त्याच्यात अंतर्गत आपण ही माहिती आम्ही उपलब्ध करून घेत असतो, आम्ही ती जमा करत असतो। आता ही जी काही माहिती आली मित्रांनो आजच्या लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये आलेली आहे। मुंबई मंडळाकडे 143 घरे उपलब्ध, म्हाडा मुंबई मंडळ सोडत 2026। याच्यामध्ये मित्रांनो दक्षिण मुंबईतील जे काही उपकर प्राप्त बृहत सूचीनुसार जे काही म्हाडाला घरे प्राप्त होतात, म्हणजे रिडेव्हलपमेंट केल्यानंतर तेथील रहिवाशांना घरे दिल्यानंतर उर्वरित घरे ही म्हाडाकडे सुपूर्द केली जातात आणि त्या अंतर्गत ही घरे उपलब्ध केलेली आहेत आणि यांचा कार्पेट एरिया खूप जास्त आहे। अर्थात ही सगळी घरे 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK स्वरूपाची असणार आहेत। याचं काय महत्त्वाचं सांगितलं मित्रांनो तुम्हाला वाचून दाखवतो। दुरुस्ती मंडळाकडून मुंबई मंडळाला सोडतीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या 143 घरांपैकी सर्वाधिक घरे ही फॉकलँड रोड येथील आहेत। लक्षात घ्या, माझगावला जो काही फॉकलँड रोड आहे, पाहिलं असेल चोर बाजारच्या आसपासचा जो काही परिसर आहे पूर्ण तो रोड तोच आहे फॉकलँड रोड। तर त्याच रोडवरती 103 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। येथील 103 घरे सोडतीत समाविष्ट असतील। ही घरे अत्यल्प गटातील आहेत। लक्षात आहे काय हायलाइट केलेलं आहे की अत्यल्प गटातील ही घरे असतील। वड्यातील अंदाजे 20 घरे ही सोडतीत असतील। या घरांचे क्षेत्रफळ 400 ते 700 चौरस फुटापर्यंत असेल, त्यामुळे ही घरे ही अत्यल्प गटासाठी उपलब्ध करून दिली जातील। पुन्हा हायलाइट केले मित्रांनो, अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून जातील। त्यानंतर माझगाव मधील काही घरांचाही समावेश सोडतीमध्ये असेल। त्याच वेळी उच्च उत्पन्न गटातील 11 घरे ही दुरुस्ती मंडळाने मुंबई मंडळाला दिली आहेत। बघा 11 घरे दुरुस्ती मंडळाची असणार आहेत, जी उच्च उत्पन्न गटासाठी असणार आहेत। ही घरे 900 ते 1300 चौरस फुटापर्यंत आहेत। या घरांचा समावेश सोडतीत केला आहे किंवा सोडतीमध्ये आहे। आता ही सगळी घरे मित्रांनो या सोडतीमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत। आपला कन्सर्न काय होता, आपला महत्त्वाचा मुद्दा काय होता, तर तो होता अत्यल्प उत्पन्न गट। आणि या बातमीप्रमाणे जर विचार केला तर अत्यल्प उत्पन्न गट आता फॉकलँड रोड या ठिकाणी 103 घरे आणि वडाळा या ठिकाणी
120 घरे अशी 123 घरे ही या सोडतीसाठी उपलब्ध करून झालेली आहेत. आता फक्त हे मी परत सांगतो मित्रांनो, हे सगळं फायनलायझेशन केव्हा होईल, जेव्हा जाहीर येईल तेव्हाच आपल्याला हे फायनल करणार आहे. पण हे सगळे जे काही अपडेट आपल्याला येत आहेत ते अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण तुम्हाला एक आयडिया असते की नेमकं कुठे घरे असणार आहेत, किती घरे असणार आहेत, त्याचं कसं डिटेल असणार आहे, हे सगळं आपल्याला माहिती व्हावी, आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचावी, हाच आमच्या चॅनलचा मुख्य हेतू आहे. याच्या पूर्वीच्या भागामध्ये आपण आतापर्यंत मला जे काही घरे मिळालेली आहेत त्याचा कार्पेट एरिया, त्याची किंमत, ही सगळी माहिती पाहिलेली आहे. आणि आता नव्याने या घरांचा समावेश झाल्यामुळं आपसुकच या घरातील या सोडतीतील घरांची संख्या ही वाढणार आहे. यापुढे सुद्धा जेवढे काही अजून आठवड्याभरामध्ये जेवढी घरे जमा करता येईल, जेवढी घरे आपल्याला मिळवता येतील, जेवढी घरांची संख्या वाढवता येईल तेवढे वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं माढ्यातून सांगण्यात आलेलं आहे. आणि फायनल आकडा हा आपल्या मार्च एंड पर्यंत समजेल मित्रांनो, मार्च एंड पर्यंत कळेल. त्याच्या किमती ठरवून त्याची जाहिरात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध केली जाईल असं सध्या माढाचे नियोजन आहे. म्हणून कुठेतरी आता जे कोणी अर्जदार माढाच्या मुंबई मंडळाचे वाट बघतायत त्यांना आता आठवडाभर वाट पाहणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्ही या सोडतीमध्ये सहभाग घेऊ शकता. अनेकांनी मागील व्हिडिओ बघून कमेंट केला मित्रांनो की सर ही घरे खूप महाग आहेत, खूपच जास्त आहेत. आता कार्पेट एरिया जास्त असल्यामुळे ही घरांची संख्या सुद्धा वाढण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणून आता खरंच माढाने जेवढी काही सर्वसामान्यांसाठी घरे बांधता येतील, जेवढी काही सर्वसामान्यांसाठी घरे उपलब्ध करून देता येतील तेवढी घरे करून, तुम्हाला म्हाडा संदर्भात काही क्वेरी असेल, म्हाडाच्या लॉटरी संदर्भात काही क्वेरी असेल, तुम्हाला घराच्या संदर्भात, तुमच्या रिअल इस्टेट संदर्भात काही क्वेरी असेल तर नक्कीच तुम्ही क्वेरी विचारू शकता. त्यासाठी नॉमिनल चार्जेस घेऊन आम्ही तज्ज्ञांच्या माध्यमातून ही उत्तरे आपल्यापर्यंत किंवा आपल्याला देणार आहोत. यासाठी काय करायचं मित्रांनो, तुम्हाला फक्त rkpropertynews@gmail.com वरती तुम्हाला फक्त हाय करायचं आहे, क्वेरी टाकायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जाहिरात करायची असेल तर त्याचीही संधी आपल्याला उपलब्ध आहे. तुमचा कुठला व्यवसाय असेल, छोटा व्यवसाय असेल, मोठा व्यवसाय असेल, रिअल इस्टेट संदर्भात असेल, तुमची छोटी मोठी कामं असतील, त्याची जाहिरात करायची असेल तर नक्कीच त्याची जाहिरात करण्यासाठी तुम्हाला rkpropertynews@gmail.com वरती हाय करायचं आहे आणि पुढे प्रमोशन टाकून तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.